हॅलो आणि नमस्कार सगळे कसे आहात. होप एव्हरीवन इज डुईंग वेल इन देअर लाईफ. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल, जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहूयात की नक्की प्रश्न विचारायचे कसे किंवा प्रश्नाचं वाक्य हे बनवायचं कसं. कारण की खूपदा असं होतं की आपल्याला खूप काही विचारायचं तर असतं, पण इंग्रजीमध्ये ते विचारायचं कसं हे समजत नाहीये. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता लेट्स डायव्ह इनटू द व्हिडिओ. आता इंग्रजीमध्ये प्रश्न विचारताना दोन मुख्य पद्धती आहेत. आता पहिली पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण हेल्पिंग वर्बला पुढे आणतो. आता हेल्पिंग वर्ब्स कोणते कोणते आहेत तर इज, एम, आर, वॉज, वर, डू, डज, स्टिल. आता जेव्हा तुम्हाला हे हेल्पिंग वर्ब्स दिसतील तर या वाक्यानं जर पहिल्यांदा लिहिलं किंवा पहिल्यांदा विचारलं वापरलं तर प्रश्न तयार होतो. फॉर एक्झाम्पल, तू खुश आहेस, यू आर हॅपी. ठीक आहे, तू खुश आहेस. आता तू खुश आहेस का. आता आर हा काय आहे आपला हेल्पिंग वर्ब. आता याला पहिल्यांदा आणायचं आर यू हॅपी. यू काय आहे सब्जेक्ट. ठीक आहे, आता प्रश्न काय झाला, तू खुश आहेस का, आर यू हॅपी. अजून एक उदाहरण घेऊया की तो घरी आहे, ही इज ॲट होम. ठीक आहे, आता कसं बनवायचं की हेल्पिंग वर्बला पहिलं घ्यायचं, काय ना इज, ही, ॲट होम. राईट. हे प्रश्नचिन्ह. फर्स्ट लेटर शुड बी कॅपिटल. ठीक आहे, इज ही ॲट होम म्हणजे तो घरी आहे का. ठीक आहे, आता हे समजलं तर ह्याचा एक फॉर्म्युला आपण लक्षात ठेवूयात. फॉर्म्युला काय आहे तर हेल्पिंग वर्ब, सॉरी एक्सक्यूज मी 1 सेकंड. पहिला काय येतो हेल्पिंग वर्ब. राईट, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट आणि बाकीचं रिमेनिंग सेंटेन्स, आय होप की आता हे क्लिअर आहे. चला, डू, डज आणि डीड हे केव्हा वापरायचे, जेव्हा आपल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाहीये, म्हणजे एम, इज, आर, वॉज, वेअर नाहीये, तेव्हा आपण डू, डज, डीडचा वापर करतो आणि त्या वाक्यामध्ये फक्त एक मुख्य क्रियापद असतं. फॉर एक्झाम्पल, तुला चहा आवडतो, लाईक यू लाईक टी. राईट. मग आता प्रश्न कसा विचारणार, डू यू लाईक टी. चल, आता एवढं तर कळलं की हेल्पिंग वर्ब नाहीये आणि फक्त एक मुख्य क्रियापद आहे, मुख्य क्रियापद आहे, तेव्हा आपण डू, डज आणि डीडचा वापर करतो. पण डूचा वेगळीकडे वापर होतो, डजचा वेगळ्या ठिकाणी वापर होतो आणि डीडचा. चला तर मग ते पहिलं समजून घेऊया. चला तर मग समजून घेऊया डू कधी वापरायचा. डू आणि डज हे दोन्ही आपण प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय तर वर्तमान काळामध्ये वापरतो. पण डूचा वापर आपण प्लॉरल म्हणजे अनेक वचनी, आपण आय आणि यू या दोघांनाही प्लॉरलमध्ये कन्सिडर करतो. आय, यू, वी आणि ते. जेव्हा जेव्हा तुम्हाला हे जे काय प्रोनाउन्स आहेत हे तुम्हाला अनेक वचनी दिसतील तेव्हा तुम्ही डूचा वापर करणार आहात. फॉर एक्झाम्पल, की ते इथे काम करतात का, डू दे वर्क हिअर. राईट, ते इथे काम करतात का हा प्रश्न. आता एखादं वाक्य तुम्ही डू पासून बनवून मला सांगा आणि हे प्रोनाउन्स यूज करायचे. ठीक आहे, आता डज आपण तेव्हा वापरतो जेव्हा वर्तमान काळामध्ये आपण एखाद्या म्हणजे सिंग्युलर व्यक्तीबद्दल बोलत आहोत. मग तो, ती किंवा ते, लाईक ही, शी, इट, फक्त एकच वस्तू आहे, सिंग्युलर नाही, किंवा मग आपण म्हणू शकतो एकवचनी नाम असेल तेव्हा. फॉर एक्झाम्पल, तो क्रिकेट खेळतो का, डज ही. मग काय येणार, तो म्हणजे काय ही. राईट, डज ही प्ले क्रिकेट.
डज ही प्ले क्रिकेट? राईट, डज ही प्ले क्रिकेट. आता ती तुला ओळखते का? काय वाक्य आहे? ती तुला ओळखते का? ती तुला ओळखते का? ती म्हणजे काय? शी. राईट. मग आता शी म्हणजे ही, शी, इट यातलंच एक आहे ना, म्हणून आपण डज वापरणार. डज शी. ओळखतेला शब्द काय आहे? नो. डज शी नो यू? राईट. डज शी नो यू? डीड कधी वापरायचा? डीड आपण तेव्हा वापरतो जेव्हा पास्ट टेन्स म्हणजेच काय तर भूतकाळाबद्दल बोलत आहात. आणि सगळी प्रोनाउन्स आणि नाउन्स हे तुम्हाला समजत असेल असं ग्राह्य धरतंय, पण तरीही एकदा सांगते. प्रोनाउन्स म्हणजे असतात तो, ती, ते, हे काय आहेत? प्रोनाउन्स आहेत. आणि नाउन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचं विशिष्ट नाव असतं. फॉर एक्झाम्पल अपर्णा हे माझं नाउन आहे. फाईन. आता ठीक आहे. आता प्रोनाउन्स कोणते कोणते आहेत? आय, यू, वी, दे, ही, शी, इट हे कोणत्याही प्रोनाउनबद्दल आपण जेव्हा भूतकाळाबद्दल बोलत आहोत तेव्हा आपण डीडचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, तू शाळेत गेलास का? तू शाळेत गेलास का? राईट. डिड. तू म्हणजे काय? यू. डिड आहे म्हणून इथे ना गो. डिड यू गो टू स्कूल? डिड यू गो टू स्कूल? ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल, त्यांनी तुला कॉल केला का? किंवा तिने तुला कॉल केला का? काय आहे? तिने तुला कॉल केला का? राईट. प्रश्न आहे ना. तिने म्हणजे काय? शी. राईट. डिड काय ना? डिड शी कॉल यू? डिड शी कॉल यू? डिड शी कॉल यू? आता एखादं वाक्य तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता WH क्वेश्चन्स म्हणजे W आणि H याच्यापासून सुरू होणारे क्वेश्चन्स कोणते कोणते आहेत? तर वर्ड्स कोणते कोणते आहेत? व्हॉट म्हणजे काय? वर म्हणजे कुठे? हाव म्हणजे कसे किंवा किती? वेन म्हणजे केव्हा? हू म्हणजे कोण? वाय म्हणजे का? विच म्हणजे कोणता, कोणती किंवा कोणते? आता हे तर समजलं आपल्याला WH क्वेश्चन्स, यांचे अर्थही समजले. पण तुम्ही जेव्हा प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय वर्तमान काळ याच्याबद्दल बोलणार आहात तेव्हा ह्या सगळ्यांच्या समोर तुम्ही काय वापरणार आहात? डू किंवा डज. आता डू आणि डज हे केव्हा वापरायचं हे तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे. आय होप की तुम्ही विसरला असाल तर पुन्हा एकदा सांगते. डू आपण तेव्हा वापरतो जेव्हा अनेक वचनी आय, यू, आय आणि यू ह्याला पण आपण अनेक वचन कन्सिडर करतो. राईट. आय, यू, वी, दे याला आपण डूचा वापर करतो. आणि डज कधी वापरतो? जेव्हा एक वचनी म्हणजे काय? ही, तो, ती, ते. लाईक ही, शी, इट किंवा सिंग्युलर नेम असेल. फाईन. आता प्रश्न विचारायचा आहे, तू काय खातोस? तू काय खातोस? मग इथे काय काय यायला हवं? तू म्हणजे काय? तर आपल्या इथे आहे यू. राईट. यू आहे हे समजलं. यू आहे म्हणजे डूचा वापर करणार आहोत. काय आहे? आणि आपण वॉट. पहिला काय ना वॉट. यू आहे म्हणून डू. वॉट डू यू? खातोस म्हणजे ईट. राईट. काय झालं? व्हॉट डू यू ईट? आता तू कुठे राहतोस किंवा कुठे म्हणजे काय ना वर है ना. तू म्हणजे यू. राईट. यू आहे म्हणून याच्या आधी काय ना डू. वेअर डू यू लिव्ह किंवा स्टे? वेअर डू यू स्टे किंवा वेअर डू यू लिव्ह?
पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळाबद्दल बोलणार आहोत तेव्हा आपण डीडचा वापर करतो. किंवा वापरतो पास्ट टेन्स मध्ये, राईट. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलायचं आहे, तू काय बोललेलास? तू काय बोललेला? तू काय बोललेला? व्हॉट, सॉरी पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणून काय ना, डिड. व्हॉट डिड यू से? यू, तू म्हणजे काय? यू से. व्हॉट डिड यू से? आता फॉर एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल घेऊया. ते कुठे गेले? ते कुठे गेले, राईट. ते कुठे गेले असं बोलायचं. तर कुठेला कोणता शब्द आहे? वेअर, राईट. मग पहिला शब्द काय ना, वेअर. आता हे पास्ट टेन्स म्हणजे आपण भूतकाळाबद्दल बोलतोय म्हणून काय ना, डीड. वेअर डिड, वेअर डिड. ते म्हणजे काय इंग्लिशमध्ये? दे. वेअर डिड दे गो, म्हणजे ते कुठे गेले? वेअर डिड दे गो. अजून एक वाक्य घेऊया आपण. तो का पळून गेला? तो का पळून गेला? तो का पळून गेला? तो का पळून गेला? काला कोणता शब्द आहे रे? वाय. तो म्हणजे काय? एका मुलाबद्दल बोलतो म्हणून ही येणार. आता वाय डिड ही, पळून गेला म्हणजे रन अवे. वाय डिड ही रन अवे, सॉरी इथे येणार रन अवे. ओके. प्रश्न काय म्हणला? वाय डिड ही रन अवे. असंच एखादं वाक्य तुम्ही बनवून मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. किंवा वाक्यामध्ये हू किंवा व्हॉट ॲज अ सब्जेक्ट काम करते तेव्हा आपण हेल्पिंग वर्बचा वापर करणार नाही. म्हणजे डू, डज, डीड काहीच असं काही वापरणार नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलायचं, तुला इंग्रजी कोण शिकवतं? तुला इंग्रजी कोण शिकवतं म्हणजे काय? हू टीचर्स you English, right? Who teaches you English? किंवा काय झाले? काय झाले? काय झाले असं विचारायचं. ते काय आहे ॲज अ सब्जेक्ट यूज करतो म्हणजे व्हॉट हॅपन. तुम्ही काय बोलला? व्हॉट हॅपन. किंवा इथे कोण आले? हू केम हिअर. हू केम हिअर. त्यात महत्त्वाचे काही नियम आहेत ते आपण लक्षात ठेवायचे. तर फॉर एक्झाम्पल पहिला नियम आहे, जेव्हा तुम्हाला एम, इज, आर, वॉज आणि वर सारखे हेल्पिंग वर्ब्स दिसतील, राईट. हेल्पिंग वर्ब्स सारखे दिसतील आणि जेव्हा तुम्ही WH पासून एखादा प्रश्न बनवणार आहात तरी WH वर्ड्सच्या समोर तुम्ही या हेल्पिंग वर्ब्सचा यूज करू शकता. लाईक डायरेक्टली त्याच्या समोर लिहायचं. लाईक तू कुठे चालली आहेस? वेअर आर यू गोईंग. वेअर आर यू गोईंग. ठीक आहे. दुसरा नियम काय सांगतो की जे आपण डू, डज, डीड कधी वापरतो? डू, डज आणि डीड आपण जेव्हा हेल्पिंग वर्ब नसेल, जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल आणि एखादं मुख्य क्रियापद असेल तेव्हा आपण डायरेक्ट डू, डज आणि डीडचा वापर करून प्रश्न बनवतो. आता जेव्हा आपण डज वापरणार आहोत तेव्हा क्रियापद जे काय वर्ब आहे म्हणजेच काय वर्बला आपण एस किंवा ES जोडत नाही. ठीक आहे. आणि डीड जेव्हा तुम्ही डीड वापरता ना तेव्हा वर्बचं मूळ रूप वापरतो. ठीक आहे. रूप वापरून वाक्य बनवतो. फॉर एक्झाम्पल गो, इट, कम, गो, इट किंवा अजून एखादं सी कोणतंही म्हणजेच काय वर्ब वन म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म जो काय नॅचरल मूळ रूप आहे तेच आपण वापरून प्रश्न तयार करतो.
काय मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर एक थम्सअप द्या, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात एक नवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर.